नमस्कार मित्रांनो, मी आयुष टागरखेडे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर, ज्यामध्ये आज पाहणार आहोत आपण प्रोविजनल 11वीची जी मेरिट लिस्ट आहे ती साईटवर अवेलेबल झाली आहे। तर कसं बघायचं, क्रोमवर जायचं, क्रोमवर आपण सर्च करायचं FYJS ॲडमिशन म्हणून, FYJC ॲडमिशन 2025 हे सर्च केल्यानंतर खाली जायचं, पहिल्या नंबरची वेबसाईट मिळतं, त्यामध्ये राहतं महाराष्ट्र FYJC admissions.in। यावर मी क्लिक करतोय। यावर क्लिक केल्यानंतर साईट ओपन होईल। साईट ओपन झाली की सर्वप्रथम वरती जी निळी पट्टी चालत आहे त्यावर दिसत आहे ऑप्शन आपल्याला ही प्रोविजनल मेरिट लिस्ट। यावर ऑप्शन काय दिसतं, आपलं प्रोविजनल हे मेरिट लिस्टवाला ऑप्शन देत आहे। या प्रोविजनल मेरिट लिस्टवर मी क्लिक करतोय। प्रोविजनल मेरिट लिस्टवर मी क्लिक केलं, हे खाली आपला ॲप्लिकेशन नंबर टाकू शकतो, -0ABC जो आला होता आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस लॉगिन ID बनवली होती तेव्हा जो नंबर तयार झाला होता तो नंबर टाकायचा आणि इकडे साईडनं ऑप्शन दिला आहे सर्च, यावर पण क्लिक करू शकतो, किंवा इथे वरतच ऑप्शन दिला आहे डाउनलोड प्रोविजनल मेरिट लिस्ट। इथं काय दिलं ऑप्शन, डाउनलोड प्रोविजनल मेरिट लिस्ट। ह्या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय। या ऑप्शनवर मी क्लिक केलं आणि ही तर मार्क्सची रेंज दाखवत आहे, मेरिट लिस्ट ऑफ मार्क्स 500 to 400, मेरिट लिस्ट ऑफ मार्क्स 399 to 300, 299 to 200, 199 to 170। तुमचे यापैकी कोणते मार्क्स आहे त्या मेरिट लिस्टवर क्लिक करायचं। जसं मी आता मेरिट लिस्ट बिटवीन 500 ते 400 यावर मी क्लिक करतोय। ही मेरिट लिस्ट मी डाउनलोड केली। यानंतर ही मेरिट लिस्ट मी बघतोय आता की यावर फक्त हे प्रोविजनल म्हणजे तात्पुरती आहे, जशी की यामध्ये आता ॲप्लिकेशन नंबर दाखवत आहे, मार्क्स ऑप्टेन दाखवत आहे आणि किती पैकी आहे। यावर कोणतेही कॉलेज आलेले नाही आहे। यानंतर 2 दिवसानंतरच यावर प्रत्येक कोणाला कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे ते वाली लिस्ट येणार आहे। मग पुढचे स्टेप्स मी नंतरच्या व्हिडिओमध्ये अपलोडच करणार, तर ते व्हिडिओ नक्की पहा। थँक्यू।